मोहन कुमार यांनी साकारली 64वी सागो गणेश रांगोळी। रूम नंबर 1404, 14वा मजला, आझाद भुवन, जुने नाव, नवीन नाव माया हार्मोनी, नवभारत स्कूलच्या समोर आणि मयूरपंख बिल्डिंग, NS रोड, मुलुंड वेस्ट येथे राहणारे मोहन कुमार यांनी 64वी सागो गणेश रांगोळी साकारली आहे। या रांगोळीचा आकार 5 बाय 6 फूट रांगोळी असून रांगोळी दर्शन 14 सप्टेंबर 2024 पासून 22 सप्टेंबर 2024 पर्यंत होणार आहे। रांगोळी बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे। याची दखल घेत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। एकूण 250 ते 300 रंगांच्या छटा रांगोळीमध्ये आहेत। ही अनोखी रांगोळी अंदाजे 35 किलो साबुदाण्यासह बनवलेली आहे। मोहन कुमारजींनी ही रांगोळी 1961 पासून सुरू केली आहे। ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 1 महिना लागतो। रोजचे 15 तास समर्पण मोहन कुमार यांनी दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिद्धी। शासकीय योजनांची प्रसिद्धी व्हावी, गरजूंना त्यांचा लाभ मिळावा यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडळात जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रसिद्धीचे बॅनर लावण्यात आले आहेत। या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असून या प्रसिद्धी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे। यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाराठे, सचिव भूपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉक्टर विजय पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले। विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आणि बाल विकास विभागाने त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। तसेच या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळींनीही अनुकरण करावे असे आवाहन जिल्हा महिला व विकास बाल अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा। 1800-223-466 आणि 1800-266-3466। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। वराळदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर। 1.5 दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशिया फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या, बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबविणारे अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख आणि सरचिटणीस दीपा सावंत खोत यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे। त्याच अनुषंगाने
भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले। या पथनाट्याद्वारे रित्विश ग्रुपने शाळा, कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे याविषयी गौतम सोनवणे, साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड, मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले। हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली। या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।